आज आपण बनवत आहोत भाजलेलं वांग. ही वांगी ना मी स्वच्छ धुवून घेतली. आता आपण हे एक एक वांग घेऊन कट करूया. त्याच्यात मीठ भरायचं, पण पहिलं ना जरासं बघायचं आतमध्ये काय खराब बिराब आहे काय, आणि नंतर मग थोडं थोडं मीठ भरायचं. हा बस, तर दाबायचं परत. हा आता ही वांगी वाफून घ्यायची 2-3 मिनिटं. 2 ग्लास पाणी लागेल, कारण वांग्याच्या वर सगळं पाणी यायला पाहिजे. आता वांगी टाकायची. हा छोटा चमचा आहे ना, 2 चमचे पाण्यात मीठ टाकायचं. आता हे 2-3 मिनिटं ना जरा वाफवायचं. जरा पाणी कमी वाटते जरा, आणि पाणी टाका 2 ग्लास. बस बस, जरा पोकळतो असं. बस झाली, आता वाफून झाली. आता जरा 10 मिनिटं थंड व्हायला ठेवायची. आता जरा हळद टाकायची. आता 1 चमचा मसाला टाकायचा. 10-12 लसणीच्या पाकळ्या, त्या पाकळ्या मी सोलून घेतल्या. आपण वांग्याला मीठ लावलंय, पण जरासं वाटपात मीठ टाकायचं. जराशी कोथिंबीर. पहिले जरा असंच फिरूया, नंतर मग त्याच्यात पाणी टाकूया. झालं. वांगी उकळलेली ना, आता हे पाणी ना गाळून टाकायचं. असं वाटलं ना बाई वांग्यात जरा पाणी जास्त आहे, हळगत असं गाळायचं. आता वांगी भाजायची. तर जरा तेल टाकायचं. आणि आता सगळीकडे असं करायचं. त्या वांग्याला असं लावायचं. आतमध्ये नाही भरायचं? नाही, आतमध्ये नाही, बाहेरून लावायचं. बाहेरून लावायचं. ठेवायचं गरम तळायला, भाजायला. बघायला हवं ना, म्हणून असं करायचं. आता दुसऱ्या बाजून इकडे पलटून टाकायची. किती वेळ एका साईडने ठेवलीस? तरी झाली ना 7-8 मिनिटं झाली. झाली आता वांगी भाजून झाली.